मुलांच्या वाढीसाठी आणि आपल्या कंबरदुखी पाठदुखीसाठी उपयुक्त असा हा ज्यूस आहे। नमस्कार, एकताच किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहे या ठिकाणी आपण 4 ते 5 खजूर घेतलेले आहे आणि साधारण 2 ते 3 बदाम घेतलेले आहे। या ठिकाणी तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता। तर या ठिकाणी आपण पाणी ह्याच्यामध्ये वाटीमध्ये घेतलेलं आहे आणि साधारणतः 4 ते 5 तास किंवा ओव्हरनाईट आपण भिजू द्यायचं आहे। तुम्ही बघू शकता सॉफ्ट असे खजूर झालेले आहे। मी ओव्हरनाईट भिजू दिलेले होते। आता या बदामाची साल काढून घेतलेली आहे आणि खजुराचे बी काढून घेतलेले आहे आणि पाणीही वेगळं केलेलं आहे। या ठिकाणी आपण ज्युसरच्या भांड्यामध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि या ठिकाणी एक केळं आपण ॲड केलेलं आहे कट करून। तुम्ही आवडत असल्यास साखर घालू शकता, लहान मुलांसाठी बनवत असाल किंवा तुम्ही साखर स्किप केली तरी चालेल। तुम्ही पाहू शकता थोडंसं दूध घातले आणि स्मूथ अशी कन्सिस्टन्सी आपण करून घेतलेली आहे। बिलकुल गुठळ्या राहिल्या नाही आहेत खजुराच्या। एका बाउलमध्ये आपण सेपरेट करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी साधारणतः 1.5 ते 2 ग्लास मी दूध घेतले। तुम्हाला हवं त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही दूध घालू शकता, जसं तुम्हाला स्मूथ ज्यूस हवा आहे तसा। आणि या ठिकाणी मुलांसाठी मी फेवरेट त्यांचं बॉर्नव्हिटा घातलं आहे, तुम्ही स्किप केलं तरीही चालेल। त्याशिवायही खूप छान असा ज्यूस लागतो, कारण यामध्ये बनाना आणि खजूर आहे, बदाम आहे, त्याचा फ्लेवरही खूप छान येतो। तुम्ही पाहू शकता असं छान असा आपला ज्यूस झालेला आहे। हा कंबरदुखीसाठीही आपल्यासाठी चांगला आहे, पाठदुखीसाठी, कारण ह्याच्यामध्ये खजूर आहे, केळे आहे, बदाम आहे, ड्रायफ्रूट्स आहेत आणि या ठिकाणी हा मुलांचाही फेवरेट आहे, मुलांच्या वाढीसाठीही छान आहे। आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा।